सो आज आपण बघणार आहेत मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा सब्जेक्ट आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये आपण बघणार आहेत काही इम्पॉर्टंट टॉपिक जे की रिलेटेड आहे आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स. ओके, आता गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर्स हा खूप मोठा टॉपिक म्हणजे चॅप्टर युनिट आहे. सो त्यामध्ये आपण जे मेन इम्पॉर्टन्स तर बघतो, पण सोबत अजून कोणत्या कंडिशन आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहे. सो आता यामध्ये मी ह्या लेक्चरमध्ये सर्व ऑल इन डिटेल्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. जे आता मीन्स 10 स्लाइडचे जे आपले 10 स्लाइडचे पीपीटी आहेत, शॉर्टमध्ये छोटे टॉपिक आहे जे की तुम्हाला इम्पॉर्टंट आहे समजण्यासाठी. मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो आपण जी सिस्टीममध्ये हा बघणार आहेत की डिस्फेजिया ल्युझोरिया म्हणजेच काय, आपण या ठिकाणी हे बघणार आहे. सो डिस्पेजिया म्हणजेच काय, ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे. जसं की ती कंडिशन मध्ये काय होणार आहे, डिफिकल्टी होणार आहे स्वॅलोइंग, म्हणजे की स्वॅलोइंग ज्यावेळेला आपण फूड स्वॅलोइंग करतो, वॉटर स्वॅलोइंग करतो, सो त्या ठिकाणी त्यांना डिफिकल्टी होणार आहे त्या कंडिशनला, त्याला आपण बोलतोय डिस्पेजिया. सो त्याच्यामध्ये मेन रिझन काय होण्याचं मागचं कारण काय की ॲबरंट राईट द सबक्लेव्हियन आर्टरी. जी सबक्लेव्हियन आर्टरी असते ती राईट ॲबरंट होते, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होते त्या आर्टरीमध्ये, म्हणून आपल्याला ही कंडिशन होते. ओके, सो डिस्पेजिया म्हणजेच काय, डिफिकल्टी होते स्वेलिंगच्या वेळेला, ज्यावेळेला फूड स्वेलिंग करतात, फ्लूइड स्वेलिंग करतात. ओके, आणि फूडच्या वेळेला आपण स्वेलिंग करतो त्यावेळेला आपल्याला डिफिकल्टी होते. सो त्याचा मेन कॉज काय, कंप्रेशन्स ऑफ इसोफेगस बाय द ॲओर्टिक आर्च. ज्यावेळेला कंप्रेशन होते इसोफेगस मध्ये ॲओर्टिक आर्चच्या वेळेला, सो ते सुद्धा एक त्याचा मेन रिझन आहे. डबल ॲओर्टिक आर्च म्हणजे की ॲओर्टिक आर्च असतं पण डबल लेअर ऑफ ॲओर्टिक आर्च असतात, त्याच्यामुळे सुद्धा होते. ॲबरंट राईट सबक्लेव्हियन आर्टरी, जी राईट सबक्लेव्हियन आर्टरी असते त्यामध्ये सुद्धा ॲबरंटेशन होतं. व्हॅस्क्युलर जी रिंग असते आपली, ओके, ट्रॅकियाची, त्यामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स होऊ शकतो. अदर व्हॅस्क्युलर मालफॉर्मेशन होऊ शकतं, म्हणजेच की काय, ॲबनॉर्मॅलिटी होऊ शकते इन्व्हॉल्विंग इन द थर्ड अँड फोर्थ ऑफ आर्क ऑफ आर्टरीज. जे आपल्या आर्टरीज असतात त्यामध्ये थर्ड अँड फोर्थ मध्ये ज्यावेळेला मालफॉर्मेशन्स होते, व्हॅस्क्युलर मालफॉर्मेशन्स म्हणजे की त्याची साईज चेंज होऊन जाते, त्याची साईज डिफरंट साईडला होते, त्यामुळे सुद्धा आपल्याला ही कंडिशन होऊ शकते. त्यामध्ये जे काही क्लिनिकल फीचर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहे. क्लिनिकल फीचर्स मध्ये काय, मेन सिम्पटम्स आपण बघणार आहे. मेन कंप्लेंट काय होणार, डिस्फेजिया म्हणजेच काय, तो पर्सन येणार आणि तो पर्सन बोलणार मला की गिळण्यासाठी मला त्रास होतोय किंवा मी जे काही खातो ते मला माझ्या घशामध्ये अटकतंय, म्हणजेच काय, त्याला डिस्फेजियाचा हा सिम्पटम्स आहे. त्यामध्ये साईन काय असणार, आपण त्याला लायरंगोफेजियल आपण एक्झामिनेशन करणार, लायरंग्स अँड फॅरंग्सचा आपण त्याचं एक्झामिनेशन करणार. पुलिंग ऑफ सलावा इन द बोथ पेरिफॉर्म फोसा. सो आपण त्याला बोलणार की तो सलावा पेरिफॉर्म फोसामध्ये पुल कर, त्याला आपण असे इन्स्ट्रक्ट करणार आहे. या ठिकाणी बघा, ही जी आर्टरी असते, आर्क असतो, लेफ्ट कॉर्नर कॅरोटिड आर्टरी. ओके, सो ॲबरंट राईट जी आर्टरी असते ती सबक्लेव्हियन आर्टरी, ती त्यामध्ये काय होतो, ॲब्रनेशन फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं किंवा कंप्रेशन त्या ठिकाणी होतं आर्टरीमध्ये. ओके, इसोफेगस मध्ये काय, साईडला काय, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्ट, लेफ्ट सबक्लेव्हियन आर्ट आणि राईट कॉमन कॅरोटिड आर्ट आणि ॲब्रंडिंग आउटर ट्रॅकिया आणि डिसेंट आउटर. इन्व्हेस्टिगेशन आपण त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन काय करतो, इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपण बेरियम त्याला स्वॅलो करायला लावतो, त्याला गिळायला लावतो. सो त्यामध्ये काय होणार, ॲबनॉर्मल आयडेंटिफिकेशन होणार आपल्याला की त्या इसोफेगस मध्ये काय चालू आहे किंवा ॲओर्टिक आर्च मध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय आयडेंटिफाय होतंय. त्यानंतर आपण एक्सरे सुद्धा त्याचं काढणार. एक्सरे मध्ये आपल्याला असं बघायला भेटणार, जी इमेज आहे ती बेरियम त्याला सॉल्व करायला लावणार. ज्यावेळेला तो सॉल्व करणार बेरियम सोल्युशन, त्यावेळेला आपल्याला या टाइप मध्ये इमेजेस त्या ठिकाणी दिसणार. आता मॅनेजमेंट आपण काय त्यांना प्रोव्हाइड करणार की डिपेंड अपॉन त्यांची सिव्हिरिटी, किती ऑब्स्ट्रक्शन त्यांच्यामध्ये होतं. ओके, माइल्ड लेवलला होत असेल सो आपण त्यांना डाएट ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार रेग्युलर फॉलोअपसाठी. आणि हाय सिव्हिरिटी त्यांना होत असेल तर मग आपण हाय सिव्हिरिटी मध्ये काय आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, लायगेशन अँड रिसेक्शन्स ऑफ ॲबरंट वेसल्स. ओके, लायगेट करणार, रिसेक्शन करणार, त्यांना रिपेअरमेंट करणार वेसल्सचं. ओके, सो आता आपला हा टॉपिक होता डिस्फेजिया. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक बघतोय कंटिन्यू मध्येच. तर आता आपण बघू गॅस्ट्रायटिस म्हणजे काय. ओके, गॅस्ट्रायटिसचं मिनिंग काय होतं, गॅस्ट्रायटिस म्हणजे काय, इन्फ्लॅमेशन इन द इंटेस्टाइनल ऑर्गन.
त्यामध्ये गॅस्ट्रायटिस इन्फ्लॅमेशन होते, इरिटेशन होते आणि इरोशन्स होते मसल्स ऑफ लायनिंग ऑफ स्टमक. जेव्हा आपली स्टमकचे मसल असते त्या ठिकाणी काय काय होणार, इन्फ्लॅमेशन होणार, स्वेलिंग होणार, इरिटेशन त्या ठिकाणी त्यांना वाटणार आणि इरोशन्स त्या ठिकाणी मसल्स लायनिंग मध्ये असणार स्टमकच्या. सो इट कॅन बी ॲक्यूट ऑर क्रोनिक. त्यामध्ये पण दोन कंडिशन होऊ शकतात गॅस्ट्रायटिस मध्ये, ॲक्यूट आणि क्रोनिक कंडिशन. आता टाइप ऑफ गॅस्ट्रायटिस काय, ॲक्यूट आहे आणि क्रोनिक आहे. ॲक्यूट मध्ये काय होते, इन्फ्लॅमेशन होते स्टमक मध्ये, ते इन्क्लूड कुठं असते कॉम्प्लिकेशन, त्याच्यामुळे काय होऊ शकतात, हेमोरेज, जसं की ब्लिडिंग होऊ शकते, एरोशन त्या ठिकाणी होऊ शकतं. सो मोस्ट कॉमन कॉज काय ॲक्यूट गॅस्ट्रायटिसचा, जास्त यूज जर का आपण त्याला नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग म्हणजे जसं की काय ॲब्युप्रोफेन असेल, सोडियम नेप्रोक्झेन असेल किंवा डायक्लोफेनेक असेल, म्हणजे ज्यावेळेला आपण पेन किलर म्हणून त्यांना घेतो, ओके, एखाद्या वेळेस इन्फ्लमेशन झालं असेल, एखाद्या वेळेस जास्त स्वेलिंग झालं असेल, ज्यावेळेला आपण ते नॉन स्टेरॉइड इन्फ्लॅमेटरी ड्रग घेतो, ॲब्युप्रोफेन, सोडियम नेप्रोक्झोन आणि डायक्लोफेनेक, ज्यावेळेला आपण जास्त यूज करतो, याचा जास्त वेळ घेतो, तर त्यामुळे काय होऊ शकतो, आपल्याला ॲक्यूट गॅस्ट्रायटिस त्यामध्ये होऊ शकतो आपल्याला. क्रोनिक गॅस्ट्रायटिस मध्ये काय होणार, स्टमक लायनिंग मध्ये काय होणार, इन्फ्लॅमेशन होणार, जी स्टमक लायनिंग आपल्यामध्ये, सो रिपीटेड होणार, ओके, आणि एक्सटेंड पिरियड होणार, त्याचा टाइम पिरियड पण जास्त वेळपर्यंत चालणार. सो त्या स्टमक लायनिंग मध्ये त्याचे जे प्रोटेक्टिव्ह सेल असतात, जे स्टमकला प्रोटेक्ट करतात, ते लूज होणार, प्रॉपरली फंक्शन होणार नाही. त्याचं प्रॉपरली फंक्शन झाल्यामुळे काय होणार की हा टाइम पिरियड जास्त दिवस चालणार, स्लोली काय होणार, स्टमकच्या लायनिंगला डिस्टर्ब करायला स्टार्ट होणार. सो डिस्टर्ब करायला स्टार्ट झाल्यानंतर काय होणार, लॉंगर टाइम पिरियड पर्यंत आपल्याला गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून त्याला आपण क्रोनिक गॅस्ट्रायटिस असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ॲट्रोफिक गॅस्ट्रायटिस आणि इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस. ॲट्रोफिक गॅस्ट्रायटिस म्हणजे काय होणार, डेट होणार ऑफ स्टमक, जे पण ग्लँड आहे, ओके, स्टमक ग्लँड इंटरनल आपले फायबर्स असतात, टिश्यू असतात, त्या ठिकाणी ते डेड होणार. सो त्यामधून आपण काय करू शकतो, स्टमक मस्ट बी सिक्रेट इसेन्शियल केमिकल जसे की हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन अँड इंट्रेन्सिक फॅक्टर टू डायजेस्ट द फूड. मग त्यामुळे काय होणार की आपल्यामध्ये प्रॉपर डायजेशन होणार नाही. डायजेशनसाठी हेल्प पण ते करतं आपल्याला फॅक्टर, जे की हायड्रोक्लोरिक ऍसिड असतं, पेप्सिन असतं, इंट्रेन्सिक फॅक्टर असतो. सो हे डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात आपल्या बॉडीला, आपल्या स्टमकला. सो मग ह्या ठिकाणी हे केमिकल सुद्धा त्या ठिकाणी सिक्रेट होणार नाही प्रॉपरली. इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस मध्ये काय होणार, इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस हा लेस कॉमन होऊ शकतो पर्सनला, पेशंटला. सो टिपिकली त्यामध्ये काय फॉर्म होणार, अल्सर फॉर्म होणार, ओके, अल्सरेशन त्या ठिकाणी फॉर्म होणार, मग पेशंटला त्या ठिकाणी ब्लिडिंग होऊ शकतो, पेन होऊ शकतो त्यांचा स्टमक म्हणून, ओके. त्याचे मेन कॉजेस काय आहे, कॉज असतो की हेलिकोबॅक्टर पायलोरा, हा एज पायलोरा बॅक्टर आहे, हा कॉज करतो गॅस्ट्रायटिसला. त्यामध्ये काय होणार, तो लिव्ह करणारा एक बॅक्टेरिया असतो, तो लिव्ह करतो आपल्या स्टमकच्या लायनिंग मध्ये. मग विदाउट ट्रीटमेंट जर का आपण ते इन्फेक्शन क्युअर करायचा प्रयत्न केला, पण होत नाही, मग आपल्याला काय होणार, अल्सरेशन फॉर्मेशन होणार, स्टमक कॅन्सर किंवा क्रोनिक किंवा ॲक्यूट कंडिशन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते. जसं की आता नंतर आपण बघू कॉज बायल रिफ्लेक्स, बॅकफ्लो होणार, जे पण आपले बायल असतात, बायल ट्रॅकमध्ये ते कनेक्ट असतात आपल्या लिव्हरला आणि गॉलब्लॅडरला, मग ते करणार बॅकफ्लो करणार, रिटर्न स्टमक मध्ये येणार, त्यामुळे सुद्धा हा कॉज आहे गॅस्ट्रायटिसचा. रेग्युलर यूज ऑफ अनाल्जेसिक लाईक ॲस्पिरिन, ज्यावेळेला आपण अनाल्जेसिक ज्यावेळेला आपल्याला पेन होत असेल खूप लेवलला, रेग्युलर पेन होत असेल तर आपण रेग्युलरली काय खातो, ॲस्पिरिन खातात जे पेशंट, त्या पेशंटला आपण चान्सेस आहे होण्याचे गॅस्ट्रायटिस. एक्सेसिव्ह अल्कोहोल यूज असेल, जास्त वेळपर्यंत अल्कोहोल यूज ॲब्यूज घेतला असेल पर्सनने किंवा पित असेल, त्या पर्सनला सुद्धा गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम होतो. स्ट्रेसमुळे सुद्धा गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम होतो. विटॅमिन बी डेफिशियन्सी जर का असेल बॉडीमध्ये तरी गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम होतो. आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर्स असेल तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम होतो. HIV एड्स असेल किंवा कॅन्सर असेल तर गॅस्ट्रायटिस सुद्धा होऊ शकतो त्या पेशंटला. हे मेन गेन कॉज करतात गॅस्ट्रायटिससाठी. हे पॅथोफिजियोलॉजी की जसं की ज्यावेळेला गॅस्ट्रिक म्युकस जी मेम्ब्रेन जी आपला, ओके, तो ब्लड आणि फ्लूइड सोबत कनेक्टेड असणार. मग कनेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार, ऑब्स्ट्रक्शन होणार, म्युकस मेम्ब्रेन त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार. म्युकस मेम्ब्रेन त्या ठिकाणी डिस्टर्ब झाल्यानंतर जे पण ऍसिड्स असतात, जे केमिकल्स असतात, जसे की पेप्सिन, ओके, त्यानंतर बाईल जे असतात ते त्या ठिकाणी प्रॉपरली सिक्रेट होत नाही, ट्रान्सफर होत नाही, म्हणून आपल्याला गॅस्ट्रायटिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. साइन अँड सिम्पटम्स आपण बघू. या ठिकाणी काय होणार, साइन अँड सिम्पटम, बर्निंग सेन्सेशन त्या ठिकाणी होणार स्टमक मध्ये, ओके, मील
बिटवीन ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला होऊ शकतं किंवा नाईटला त्या ठिकाणी होऊ शकतो. नॉजिया किंवा रिकरंट अपसेट ऑफ स्टमक, वॉमिटिंग सारखं आपल्याला फील होणार. स्टमक कसं होणार की असं ओढल्यासारखं आपल्याला वाटणार. ॲब्डोमिनल पेन होणार, ॲब्डोमिनल ब्लोटिंग होणार आणि वॉमिटिंग त्या ठिकाणी आपल्याला साइन अँड सिम्पटम्स बघायला भेटू शकतो पेशंटला. स्कप्स होणार, चेस्ट पेन सुद्धा होऊ शकतो, स्टमक क्रॅम्प होऊ शकतात, फीवर येऊ शकतो त्या पेशंटला, विकनेस होऊ शकतो, लॉस ऑफ ॲपेटाइट त्याला होऊ शकतो, वॉमिटिंग, ब्लड और कॉफी ग्राउंड लाईक मटेरियल्स त्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. ब्लॅक टेरी स्टूल आपल्याला त्या ठिकाणी पर्सेंटेज साइन अँड सिम्पटम्स म्हणून आयडेंटिफाय करायला भेटू शकतात. डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्ये आपण काय करणार म्हणजे की डायग्नोस्टिक टेस्ट काय करणार आपण आयडेंटिफाय करण्यासाठी. टेक डायटरी हिस्ट्री ऑफ पेशंट अँड फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला पेशंटचं करायचं आहे. ॲब्डोमिनल फिजिकल एक्झामिनेशन करायचं आहे. कंप्लीट सीबीसी आपल्याला त्या ठिकाणी पेशंटचं घ्यायचं आहे. बघायचं की ॲनिमिया आहे का, लो ब्लड काउंट झालेलं आहे का, इसोफेगो गॅस्ट्रो ड्युओडेनोस्कोपी आपल्याला त्या ठिकाणी करायची, इसोफेगसची, ड्युओडेनमची आणि त्या ठिकाणी आपल्याला स्कोपी त्यांची करायची. इन्फ्लामेशन झालेले, कल्सरेशन झालेले हात म्हणजे बघण्यासाठी. त्यानंतर आपण बेरियम स्टडी सुद्धा या ठिकाणी करू शकतो. बेरियम त्या पेशंटला फॉलो करायला लावून त्या ठिकाणी आपण एक्झामिनेशन करू शकतो. स्टूल टेस्ट करू शकतो. त्यानंतर लिव्हर आणि रेनल फंक्शनिंग टेस्ट करू शकतो आपण. युरिन अनालिसिस करू शकतो आणि बायोप्सी करू शकतो. मॅनेजमेंट मध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार मेडिकल मॅनेजमेंट मध्ये, जसं की अमोक्सिसिलिन अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार, अमोक्सिसिलिन, क्लॅरिथ्रोमायसिन करणार, मेट्रोनायडाझोल करणार प्रोव्हाइड, टेट्रासायक्लिन टू ट्रीट एच पायलोरा बॅक्टेरियासाठी तो इफेक्टिव्ह आहे अँटीबायोटिक ती देणार. प्रोटॉन पंप इनिबिटर देणार, जसं की ओमेप्राझोल वॉमिटिंग होत असेल, नॉझियासारखं होत असेल, ऍसिडिटी होत असेल, राबियमप्रोझोल, पॅन्टाप्रोझोल किंवा रेड्यूस द ऍसिडिटीसाठी आपण ते देऊ शकतो. एलिमेंटरी इरिटेशन करणार, जसं की फूड आणि डाएट मध्ये काय करणार आपण लॅक्टोज त्या ठिकाणी ऍड करणार. त्यानंतर गॅस्ट्रायटिस झाला असेल सो आपण त्याला काय पर्नेसियस, ॲनिमिया किंवा व्हिटॅमिन बी चे जे पण डोस असतात ते आपण त्या ठिकाणी त्यांना देतो गॅस्ट्रायटिस मध्ये. त्यानंतर रिसेप्टर ब्लॉकर काय असतं, कोणते असतात, रॅन्टिडिन, ओमेंटिडिन, सिमेंटिडिन एक्सेट्रा. हे काय करतात, जे पण ऍसिड रिलीज होत असतं स्टमक मध्ये एक्स्ट्रा ते त्या ठिकाणी ते डिक्रीज करतात. क्रिप्टो प्रोटेक्टिव्ह एजंट, जसं की बायम्यूक सॅलिसायक्लेट टू प्रोटेक्ट स्टमक म्युकोजा अँड इनिबिट द एच पायलोरा ऍक्टिव्हिटी. म्हणजे जे पण एजंट असतात हे एजंट काय करतात की एच पायलोरा ऍक्टिव्हिटीला आणि स्टमकच्या म्युकस लेअरला प्रोटेक्ट करतात. अँटीएमेटिक कोणते ड्रग्स असतात, जसं की ऑन्डेन्सेट्रॉन प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा वॉमिटिंग आणि नॉझिया आपल्याला. अनालिसिस काय प्रोव्हाइड करतात, रिलीव्ह पेन करण्यासाठी, पण ओव्हरयूज झाला असेल सो आपण ते देत नाही. सर्जिकल मॅनेजमेंट मध्ये काय करणार आपण गॅस्ट्रायटिसचा त्या ठिकाणी जेजोनोस्टोमी करणार. त्यानंतर पायलोरिक ऑब्स्ट्रक्शनला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. हा आपला टॉपिक होता गॅस्ट्रायटिस. समजलं. आता आपण बघू पेरिटोनायटिस. पेरिटोनायटिस म्हणजे काय, पेरिटोनायटिस म्हणजे काय होते, इन्फ्लामेशन होते पेरिटोनियम लेअर मध्ये, टिश्यूज मध्ये, लाइनिंग मध्ये, त्यांच्या वॉल मध्ये, ॲब्डोमेनच्या वॉल मध्ये. सो जे सपोर्ट करणारे मसल्स असतात, ओके, जे लेअर असतात त्या ठिकाणी ते डिस्टर्ब होतात ऑर्गन्सचे. ओके, पेरिटोनायटिस युजली कशामुळे होतो, इन्फेक्शन झाल्यामुळे, फंगस इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, ओके, किंवा अनट्रीटमेंट घेतलं असेल, आपण प्रॉपरली ट्रीटमेंट नसेल घेतली इन्फेक्शन झाल्यानंतर, त्यामुळे आपल्याला पेरिटोनायटिस बघायला भेटू शकतो पेशंटमध्ये. तो स्प्रेड कसा होतो, ब्लड थ्रू स्प्रेड होतो एका ऑर्गन पासून तर दुसऱ्या ऑर्गन पर्यंत, किंवा समटाइम्स डेथ सुद्धा होऊ शकते त्या ऑर्गन्स मधून पेशंटची. पेरिटोनायटिस इन्फ्लामेशन होते पेरिटोनियम मध्ये. सिरियस मेम्ब्रेन लायनिंग जे असते आपल्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीची, त्यामध्ये जे कव्हरिंग जे असतो आपला विसरा, त्या ठिकाणी तो इन्फेक्शन त्याच्यामध्ये डेव्हलप होतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स. हे आपल्याला पेरिटोनायटिसची डेफिनेशन आहे. टाइप्स काय काय पेरिटोनायटिसची, प्रायमरी पेरिटोनायटिस आहे, सेकंडरी, टर्शियरी. प्रायमरी मध्ये काय होणार की स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनायटिस. स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल इन्फेक्शन्स कशामध्ये होणार, असायटिस फ्लुइड म्हणजे काय, ॲबनॉर्मल फ्लुइड त्या ठिकाणी प्रेझेंट असणार ॲब्डोमेनमध्ये. दिस इज द मोस्ट कॉमनली इन ॲडल्ट पेशंट विथ द लिव्हर फेल्युअर. ज्या पेशंटचं लिव्हर फेल्युअर असेल, ज्या पेशंटने अल्कोहोल वेळा कंझ्युम केलं असेल, तर त्यामुळे त्याचं जे ॲब्डोमेन आहे ते फुलनेस होणार, म्हणजे पेरिटोनायटिस त्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार. असायटिक फ्लुइड त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. सेकंडरी पेरिटोनायटिस म्हणजे काय की सेकंडरी मध्ये होणार की ॲब्डोमिनल ऑर्गन
विथ स्पिलेज द इन्फेक्टंट द सिरियस पेरिटोनाइटिस. त्या ठिकाणी काय होणार, ते फ्लूइड जे आहे, लिक्विड जे आहे ते ट्रान्सफर होत राहणार, स्पिल होत राहणार, आउट होणार राहणार. ओके. टर्शियरी पेरिटोनाइटिस म्हणजे काय की रिझल्टिंग काय करणार, सुप्रा इन्फेक्शन करणार पेशंट मध्ये, जो की इम्युनो कॉम्प्रोमाइज झालेला आहे. म्हणजे काय त्या पेशंटला अगोदरच इन्फेक्शन आहे, पण त्या पेशंटला नंतर परत पेरिटोनाइटिसचे इन्फेक्शन झालेलं आहे. मग त्या पेशंटमध्ये कोणते कोणते असे पेशंट असतील ज्या पेशंटमध्ये होऊ शकतात, जसं की टीबीचे पेशंट असेल, HIV एड्सचे पेशंट असेल, त्यांच्यामध्ये टर्शियरी आपल्याला बघायला भेटू शकतो पेरिटोनाइटिसचा पार्ट. आता इटिओलॉजिकल फॅक्टर आपण या ठिकाणी बघू. प्रायमरी पेरिटोनाइटिस, सेकंडरी. बॅक्टेरियल इन्फेक्शन कशामध्ये होणार, प्रायमरी मध्ये. बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये कोणते कोणते, इच्छेरिगिया कोलाय, इकोलाय आपण त्याला बोलतो, क्लेप्सिला, प्रोटियस, स्पुडोमोनास, स्ट्रेप्टोकॉकस सेप्सिस, मायक्रोबॅक्टेरियम इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन हे प्रायमरी पेरिटोनाइटिस मध्ये आपण बघायला भेटू शकतो. सेकंडरी मध्ये काय होणार, परफोरेटेड अल्सर, जसे की सिव्हिअर अल्सरेशन होणार समटाइम्स. मग वाल जे आहे ॲब्डोमेनची एंड्युरनची डिस्टर्ब व्हायला लागणार. अलोथरायझेशन जे असतो आपला, त्या ठिकाणी फ्लूइड लीक होणार ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये फ्लूइड लीक झाल्यामुळे होणार पेरिटोनाइटिस त्या ठिकाणी होणार. ॲब्डोमिनल सर्जरी कोणते कोणते असू शकते, मेजर टाइप ऑफ सर्जरी जर झाला असेल तर त्यामध्ये इन्फेक्शन होणार पेशंटला आणि पेरिटोनाइटिस होऊ शकतो. सेकंडरी आणि टर्शियरी मध्ये आपण बघू. ब्लड इन्फेक्शन असेल, डायलिसिस झाला असेल, पेशंटचं स्टॅब होऊन असेल तर त्या पेशंटमध्ये सेकंडरी इन्फेक्शन होतं. आणि टर्शियरी इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतं, इटिओलॉजिकल फॅक्टर काय, ट्युबरक्युलोसिस असेल किंवा अगोदरच त्याला HIV झालं असेल किंवा अगोदरच त्याला पेरिटोनाइटिसचा प्रॉब्लेम असेल त्या पेशंटमध्ये होऊ शकतो. ओके. आता पॅथोफिजियोलॉजिक आपण बघू या ठिकाणी. इटिओलॉजिकल फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात. इटिओलॉजिकल फॅक्टर ज्यावेळेला अफेक्ट झाल्यानंतर काय, ॲब्डोमिनलचे जे ऑर्गन आहे ते ॲब्डोमिनल कॅव्हिटी जे आहे ती त्या ठिकाणी लीक होणार. लीक झाल्यानंतर काय, बॅक्टेरियल इन्फेक्शन, एडिमा असेल, टिश्यू असेल, त्या ठिकाणी त्याच्यासोबत बघायला भेटणार. मग त्यानंतर फ्लूइड जे काय करतात, शॉर्ट टाइम मध्ये जास्त फ्लूइड जमा होतं, मग त्यामुळे काय होणार, ॲब्डोमिनल फुलनेस होणार. मग फ्लूइड जे आहे ते फ्लूइड कोणत्या कॅव्हिटीमध्ये जाणार, आपल्या ॲब्डोमिनलच्या कॅव्हिटी. मग त्यामधून काय होऊ शकतं, प्रोटीन, WC, सेल्युलर डेब्रिज आणि ब्लड मध्ये चेंजेस होऊ शकतात. इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला आपल्याला बघायला भेटतं. मग इमिडिएट रिस्पॉन्स जर का आपण बघितलं इंटेस्टिनल ट्रॅक्टचा, तर हायपर मोर्टॅलिटी होऊ शकते, जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. सो मग त्यामध्ये आपण काय फॉलोअप करतो की पॅरालायटिक इलियस विथ द अक्युमुलेशन ऑफ एअर अँड द फ्लूइड इन द बाउल. मग त्या ठिकाणी फ्लूइड आणि एअर जी आहे त्यामध्ये अक्युमुलेट होणार ॲब्डोमिनलच्या कॅव्हिटीमध्ये. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय काय, यामध्ये काय काय होणार पेशंटला कंडिशनमध्ये, ॲब्डोमिनल पेन होणार सिव्हिअर आणि कॉन्स्टंट लेवलमध्ये, नॉझिया वॉमिटिंग होणार, लॉस ऑफ ॲपेटाईट त्या पेशंटमध्ये होणार, फीवर होणार, चिल्स असणार, कॉन्स्टिपेशन होणार पेशंटला, इनॅबिलिटी होणार त्याच्यामध्ये पास गॅस करण्यासाठी स्टूलमध्ये. त्यानंतर ट्रस्ट होणार, भूक जास्त लागणार, लो युरिन आउटपुट त्या पेशंटमध्ये होणार, फटीग असणार, पेशंट कन्फ्युजन असणार, डायरिया त्याला जास्त होणार आणि ॲब्डोमिनल ब्लोटिंग किंवा डिस्टेन्शन त्याच्यामध्ये बघायला भेटणार. शॉकमध्ये सुद्धा जाऊ शकतो, हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये किंवा लो ब्लड सुद्धा त्याचा असू शकतो. डायग्नोस्टिक मध्ये आपण काय करतो, हिस्ट्री चेक करतो, हिस्ट्रीमध्ये पेन आहे का, पास्ट पेन होता का, पास्ट सर्जिकल हिस्ट्री, पास्ट मेडिकल हिस्ट्री, ऑल हिस्ट्री आपण त्या ठिकाणी पेशंटची कलेक्ट करतो. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये आपण पाल्पेशन्स करणार, ऑस्कल्टेशन करणार त्याचं ॲब्डोमेनचं. ब्लड टेस्टमध्ये आपण RBC करणार, CBC करणार, WBC करणार. ओके. त्यामध्ये चेक करणार की प्रोटीन लेवल इन्क्रीज झालेलं आहे, CBC मध्ये काय चेंजेस झालेले आहे आणि WBC मध्ये काय चेंजेस झालेले आहे, आपण हे या डायग्नोस्टिक मध्ये चेक करतो. त्यानंतर एक्सरे करणार आपण ॲब्डोमेनची USG काढणार, CT स्कॅन, MRI करणार ॲब्डोमेनचा, ॲस्पिरेशन्स करणार पेरिटोनियम लेअर म्हणून, आणि कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीसाठी स्टडीमध्ये आपण ती हेल्प करणार की आपण त्यामध्ये चेकिंग करणार की अंडर द मायक्रोस्कोपी की काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला आहे पेशंटच्या फ्लुइडमध्ये. कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात पेरिटोनाइटिसच्या आपल्या बॉडीवर ते आपण बघू.
सेप्सिस शकतो म्हणजे की काय हाय सेव्हिअर लेवल ऑफ द बॅक्टेरियल इन्फेक्शन. आपण बघू मॅनेजमेंटमध्ये 2 असतात, मेडिकल मॅनेजमेंट आणि ड्रग थेरपी. मेडिकल मॅनेजमेंट आपण काय करणार, रिप्लेसमेंट करणार इलेक्ट्रोलाइट आणि फ्लुइड्स जे आहे ते ट्रीटमेंट थ्रू आपण रिप्लेस करणार. ॲडमिनिस्ट्रेशन काय करणार आपण, सिव्हिअर लेटर ऑफ आस्पिरेटिव्ह सोल्युशन्स. ज्या पेशंटमध्ये हायपोव्हॉलेमिया आहेत, ज्या पेशंटमध्ये मॅसिव्ह अमाऊंट ऑफ फ्लूइड लॉस झालेलं आहे, इलेक्ट्रोलाइट्स लॉस झालेलं आहे, त्या पेशंटमध्ये आपण ते देतो. ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करणार मास्क थ्रू किंवा नेझल कॅनल थ्रू. इंटेस्टाइनल इंट्युबेशन्स करणार आपण युजिंग द असिस्टन्स ऑफ द ॲब्डोमेन डिस्टेन्शन अँड प्रमोट करणार आपण इंस्टिट्युशनल फंक्शनमध्ये. हे झालं आपलं मेडिकल मॅनेजमेंट. त्यानंतर ड्रग थेरपीमध्ये आपण काय करणार, ॲनालिसिस प्रोव्हाइड करणार. ॲनालिसिसमध्ये कोणता पेन रिलीफ जे असतात ते आपण प्रोव्हाइड करणार. अँटीएमेटिक प्रोव्हाइड करणार, अँटीबायोटिक प्रोव्हाइड करणार. थ्रू आय व्ही थ्रू आपण ते प्रोव्हाइड करणार. आता सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये काय करणार, रिपेअरमेंट करणार, त्या पार्टचं वॉशअप करणार, त्या पार्टला ॲसिड सोल्युशन टाकून ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणून. त्यानंतर USG एक्झामिनेशन्स करणार, सिटी स्कॅन्स आपण त्या ठिकाणी करणार, फॉलोअप करणार, काही अवॉइडन्स आहे का, काही सर्जिकल चेंजेस त्या ठिकाणी झालेले आहे का, मेडिकल प्रॉब्लेम पण झालेला आहे का, ते आपण त्या ठिकाणी करतो. मग नर्सिंग मॅनेजमेंट आपण काय करणार, पेशंटला प्रॉपरली ब्लड प्रेशर असेसमेंट करणार, पेशंटला IV फ्लूइड लावणार, पेशंटला डॅमेज झालं असेल किंवा ड्रेनेज असेल तर ड्रेनेज आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. GIचं जे फंक्शन आहे किंवा GIमध्ये जे इंटरव्हेन्शन्स आहे आपण ते फॉलोअप करणार. नर्सिंग डायग्नोसिस हे नर्सिंग डायग्नोसिस तुम्ही वाचू शकता. थँक्यू. हा पण टॉपिक झालेला आहे पेरिटोनायटिस. मोस्ट आपण आता आज 3 टॉपिक घेतलेले या लेक्चरमध्ये. आपण बाकीचे जे रिमेनिंग टॉपिक आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.